सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जय महाराष्ट्र। मी प्रणव सावंत, शिवसेना सातारा शहर प्रमुख। आज आमचे शिवसेनेचे युवा सेना जिल्हा उपजिल्हा प्रमुख श्री सागर धोत्रे आणि सातारा शहर प्रमुख शिवेंद्रजी ताटे आणि आमचे सर्व शिवसैनिक अशा संदर्भात तहसीलदार कार्यालयामध्ये ज्या गाड्या उचलल्या जातात त्या संदर्भात कडूकर मॅडमना आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदन ह्या संदर्भात दिलेलं आहे की तहसीलदार कार्यालयात क्रेनच्या साहाय्याने ज्या गाड्या उचलल्या जातात, आता सध्या विद्यार्थ्यांना कागदपत्र कोणताही दाखला काढायचा म्हणला तर तहसीलदार कार्यालयामध्ये जावं लागतं। विद्यार्थ्यांचे पालक तिथं काय मौज मजा करायला कोण जात नाही। महत्वाची जी काय कागदपत्र असतील तीच काढण्यासाठी तिथं विद्यार्थी किंवा पालक त्यांचे जात असतात आणि तिथं त्या माणसं गाडी उचलून घेऊन गेलं तर त्याला तो विनाकारण भुर्दंड, त्यानं ती कागदपत्र कॉलेजमध्ये जमा करायची का परत ती गाडी उचलून नेली की त्याच्या मागे पळत बसायचं, असा प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि त्यांच्या पालकांच्या बाबतीत निर्माण होत आहे। या संदर्भात आम्ही कडूकर मॅडमना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः आमच्या समोर संबंधित त्या शाखेला फोन लावून सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत की विद्यार्थी असतील तर तिथं त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या गाड्या उचलू नका आणि ह्या जर परत ह्या येत्या 10 दिवसात जर गाड्या उचलल्या गेल्या तर ह्याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन शिवसेना स्टाईलनं संबंधित ठिकाणी करायचा इशारा दिलेला आहे आणि यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण होईल ह्या सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पत्रकार बांधव मी तुमच्या माध्यमातून देत आहे। जय महाराष्ट्र। मी युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर धोत्रे। आज आम्ही SP ऑफिसला निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। आज तहसील कार्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या जे दाखले प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी येत असतात, खेड्यापाड्यातून कुठल्या बहुतेक कॉलेजमधून विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात, परंतु त्या ठिकाणी ट्रेनच्या सहाय्याने जे गाड्या उचलल्या जातात व त्यांच्याकडून दंड आकारला जातो, तो दंड न आकारण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलो होतो आणि आम्ही या ठिकाणी कडूसकर मॅडम यांना भेटून निवेदन सुद्धा दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही यापुढे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे शुल्क आकारणार नाही असे सांगितलेलं आहे व संबंधित प्रशासनाला याची सूचना सुद्धा दिलेली आहे। परंतु त्या ठिकाणी ज्या वृद्ध माणसं असतील ते वृद्ध माणसं त्या ठिकाणी दाखला घ्यायला जातात, त्यावेळेस त्यांना गाडी उचलल्यानंतर तिथून त्यांना रिक्षा करून त्या संबंधित कार्यालयात जाऊन ते गाडी सोडवावं लागतं। हा जो मानसिक त्रास होत आहे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे कुठल्याही शासकीय कार्यालयात ट्रेन जात नाही, रस्त्यावरच्या गाड्या तुम्ही उचलता, मान्य आहे की गाड्या उचलायला पाहिजे, नो पार्किंग नाही झालं पाहिजे, परंतु शासकीय कार्यालयात ज्या गाड्या लावल्या जातात आतमध्ये त्या गाड्या उचलण्याचं काम नियंत्रण शाखेचं नाहीये। ते नियंत्रण शाखेने शासकीय कार्यालयातल्या गाड्या उचलू नयेत। इथे सगळ्या कार्यालयात गाड्या हे जातात, ट्रेन जाते, परंतु कार्यालयात ट्रेन जात नाही, मग तहसीलदार कार्यालयामध्येच का जाते? हे थोडस शासनाने किंवा या प्रशासनाने दखल घ्यावी आणि अन्यथा यापुढे जर विद्यार्थ्यांच्या गाड्या उचलल्या गेल्या तर युवासेना गप्प बसणार नाही। विद्यार्थ्यांना कुठलाही मानसिक त्रास, आर्थिक त्रास झाला नाही पाहिजे, हेच युवासेनेचं एक ध्येय आहे आणि यापुढे जर कुठल्या विद्यार्थ्याला मानसिक त्रास झाला तर युवासेना यापुढे तीव्र आंदोलनाच्या स्वरूपात उभा राहील। जय महाराष्ट्र।